श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करण्याची परंपरा आहे. सकाळी उठल्यानंतर काही क्षण मन शांत करून देवाचं स्मरण केलं जातं, तर संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जेने भरून जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे 10 अत्यंत प्रभावी श्लोक जाणून घेणार आहोत, जे आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेली अमूल्य आध्यात्मिक देणगी आहे. हे श्लोक केवळ पाठ करण्यासाठी नाहीत, तर त्यामागे जीवनाला योग्य दिशा देणारा गहन अर्थ दडलेला आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. सगळ्यात अगोदर जर आपण काही करत असेल तर श्री गणेशांचे स्मरण करतो. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा करण्यामागे एक मोठं कारण आहे. भगवान गणेश यांना विघ्नहर्ता म्हणतात. आपल्या जीवनातील अडथळे दूर करून यशाचा मार्ग खुला करणारे हे प्रथम पूजनीय देव आहेत. म्हणून आपण म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या मंत्राचा असा अर्थ आहे की हे विशाल रूप असणाऱ्या आणि कोट्यावधी सूर्या इतके तेजस्वी असलेल्या गणराया, माझ्या सर्व कामांमधील अडथळे दूर करा. जो व्यक्ती रोज श्रद्धेने हा मंत्र म्हणतो, त्याच्या मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक कामात शुभतेची सुरुवात होते. म्हणूनच आपल्या मुलांना पहिला मंत्र म्हणजे गणपती बाप्पांचा हा मंत्र नक्की शिकवा. त्यांना खूप तो उपयोगी पडेल. यानंतर आपण भगवान शंकराचे स्मरण करतो. महादेव हे भोळे आहेत. भक्तांच्या एका हाकेला धावून येणारे देव म्हणजे भगवान शिव. त्यांचा मंत्र मनाला विलक्षण शांतता देतो. ओम नमः भगवते रुद्राय या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मक विचार कमी होतात, राग शांत होतो आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी महादेवाचं नाव आपल्या मनाला धैर्य देतं. त्यामुळे तुम्ही भगवान महादेव यांचं सुद्धा हे तुम्ही त्या मुलांना शिकवा. खरंच तुमच्या मुलांमध्ये खूप प्रगती होईल. आता आपण पाहणार आहोत ते आदिशक्ती दुर्गा मातेचं स्मरण. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या श्लोकामध्ये आपण मातेकडे प्रार्थना करतो की आमच्या जीवनातील सर्व संकटे दूर कर आणि आम्हाला सदैव तुझ्या रक्षणात ठेव. दुर्गा मातेचं स्मरण केल्याने धैर्य, आत्मविश्वास आणि संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून मुलांना हा सुद्धा मंत्र शिकवा, कारण आपली जी देवी आहे ती तुम्हाला, तुमच्या मुलांना सर्व संकटातून तारून नेणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा मंत्र नक्कीच त्यांना, आदिशक्ती दुर्गा मातेचा मंत्र नक्कीच त्यांना शिकवा. यानंतर येतो माता सरस्वतीचा मंत्र. या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. ज्ञान, बुद्धी आणि विवेक देणारी माता म्हणजे सरस्वती. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि प्रत्येकाने हा मंत्र रोज म्हटला तर अभ्यासात एकाग्रता वाढते, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात पसरला जातो. त्यामुळे हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा आणि तुमच्या मुलांना या मंत्राची सवय रोज लावा. जर हे 10 मंत्र तुमच्या मुलांनी रोज म्हणली तर तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये खरंच खूप सकारात्मक बदल घडून येणार आहेत. त्यामुळे हे मंत्र रोज त्यांच्याकडून बोलून घ्या. त्यानंतर दुसरा मंत्र येतो तो नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंकरचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर घरातील आनंद, समाधान, आरोग्य आणि समृद्धी. हा मंत्र श्रद्धेने म्हटला तर मनात समाधान वाटतं आणि घरामध्ये सुख शांतीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे हा सरस्वतीचा मंत्र तुम्ही नक्की म्हणा.
यानंतर आपण श्रीकृष्णाचं पवित्र नामस्मरण करतो. हरे कृष्ण हरे राम. कलियुगात हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. मन अस्वस्थ असेल, चिंता वाढली असेल किंवा कोणताही मार्ग दिसत नसेल, अशा वेळी हा मंत्र मनाला शांत करतो. म्हणून तुमच्या मुलांची जर चिंता वाढली असेल, मुलं अस्वस्थ असतील, तर त्यांच्याकडून हा मंत्र बोलून घ्या. भगवान श्रीकृष्णांच्या नामामध्ये भक्ती, प्रेम आणि आनंद याचा अनुभव मिळतो. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच या नामस्मरणाची, या मंत्राची सवय लावून घ्या. यानंतर आपण श्रीरामांचं नामस्मरण करतो. श्रीराम जय जय राम. रामनाम हे जीवनाला आरोग्य दिशा देणारं आहे. संतांनी सांगितलं आहे की जिथं रामनाम असतं तिथे भीती राहत नाही. मनामध्ये धैर्य, संयम आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून असंच आपल्या मुलांसाठी जर तुम्हाला करायचं असेल, तुमच्या मुलांच्या मनामध्ये धैर्य आणि संयम ठेवायचा असेल, तर या नामाचा नक्कीच तुम्ही विचार करा. त्यानंतर आपण गुरूंचं स्मरण करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर करणारा प्रकाश. योग्य मार्ग दाखवणारा गुरु असेल तर जीवनातील अनेक अडचणी सहज पार करता येतात. म्हणूनच गुरूंचा सन्मान आणि स्मरण नेहमीच आवश्यक असतं. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना एखाद्या गुरु, जो तुम्हाला गुरु आवडेल, ज्याच्यावर तुमची श्रद्धा असेल, असा एखादा गुरु, त्या गुरुचं तुम्हाला तुमच्या मुलांना ते शिक्षण द्यायचं आहे. त्या गुरूंबद्दल माहिती सांगायची आहे आणि त्या गुरूंचं स्मरण तुम्हाला तुमच्या मुलांना करायला लावायचं आहे. यानंतर गायत्री मंत्र. हा मंत्र आपल्या बुद्धीला प्रकाश देतो, मन शुद्ध करतो आणि योग्य विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढवतो. म्हणून ऋषींनी या मंत्राला वेदांचं प्राण म्हटलं आहे. आणि शेवटी आपण सर्वांच्या कल्याणासाठी शांतीपाठ म्हणतो. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. या मंत्रामध्ये आपण स्वतःसाठी काही मागत नाही, आपण संपूर्ण जग सुखी, निरोगी आणि आनंदी राहावं अशी प्रार्थना करतो. हीच आपल्या सनातन धर्माची खरी शिकवण आहे. लक्षात ठेवा, मंत्रांमध्ये चमत्कार नसो, पण मंत्राच्या नियमित जपामुळे आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये सकारात्मक बदल घडून येतो. आता आपण भगवान शिवांचा अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली महामृत्युंजय मंत्र जाणून घेणार आहोत. या मंत्राला मृत्युंजय मंत्र, रुद्र मंत्र किंवा त्र्यंबके मंत्र असंही म्हटलं जातं. हा मंत्र भगवान शिवांना समर्पित असून वेदांमधील सर्वात पवित्र मंत्र मानला जातो. या मंत्रामध्ये आपण भगवान शिवांची प्रार्थना करतो की ते त्रिनेत्रधारी महादेव, जसे की पिकलेलं फळ वेलीपासून सहजपणे वेगळं होतं, तसंच आम्हाला दुःख, भय, रोग, नकारात्मकता आणि सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त करा आणि आम्हाला दीर्घायुष्य, आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा आशीर्वाद. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनात मृत्युमोक्षु यमामृतात. हा मंत्र नक्की तुम्ही पठण करा. तुम्ही सुद्धा रोज हे मंत्र पठण करा आणि तुमच्या मुलांकडून सुद्धा तुम्ही हे रोज मंत्र पठण करून घ्या. बघा तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये किती सकारात्मक बदल घडून येतो. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.